सो हे काही कम बॅक टू द नवीन व्हिडिओ. आता वाजता सकाळचे 3:30 आणि बघा सकाळी करायचे प्रूफ देतो तुम्हाला. बाहेर पूर्ण अंधार आहे डायरेक्ट आणि इतक्या लवकर मी याच्यासाठी उठलो कारण की आज मुलाचे सप्तशृंगी मातेच्या गडाला मी चेतन काका मी मम्मी काकू आई सर्वच आहे. फक्त बाबा पप्पा नाही ते मोक्ष तयारी करून झोपून गेलेला. आता गाडीवाले येत आहे तर जाऊ मग आपण. फायनली आता गाडी पण झालेली ही गाडी पण मोक्ष सुटत नाही. मोक्षला काय प्रॉब्लेम हो गेला. चलणार आहे लवकर काकू. फायनली आता आम्ही गाडीमधून निघून गेलो. गाडीवर चालू केली सर बसलेलं आहे मीच. हो मी कसं वाटतंय मम्माच्या हातात आहे ना. काय आलं ग तुमच्या काय नाही कसं वाटतंय मग काकू. तू एकच नंबर पहिल्यांदा झाली मग जरा काही 2 शब्द. एक्साइटेड मी एकदम खूप एक्साइटेड. पहिल्यांदा कोडे गडवर तू देखील नाही मी एकच बार गेलोय आता दुसरी बार आहे म्हणा. मी आता पहिली बार जाय राहिलो. दर्शन बी चांगलं होते गर्दीने राहत पाहिजे. मामाच्या वेळेस गेलो ना थांबा सगळे झोपतोय का तुला किंवा बी झोपशील चोपून म्हणतं का 500. तर फायनली आता वाजून गेलेले सकाळचे 5 आणि समोर बघा एक मंदिर आहे. कोणतं मंदिर आहे काकू. गणपती बाप्पा हेंगोडा. चहा प्यायला थांबलेलो आता चिकन का ते बघा. चला मंदिरात चालतं का काकू. हा चल ना माही काढ ना मला येत नाही. ओ पर्स आहे तिकडं. आई उचकवतोय ती पर्स काढा ना तुम्ही. उचकाळ थांब नाही अरे भाऊ हे कसं काय वरती करता रे वीर. हा हे खाली करा. पिली गेली हो चहा चांगलं होती का. हो चल चल पटापट थांबणार इकडे समोर गणपती मंदिर आहे. चाललो आम्ही सकाळची 5 वाजले पूर्ण अंधार आहे डायरेक्ट. थंडी बघ आम्ही भीत खतरा वाजता डायरेक्ट. मधून असं काही आहे मंदिर एवढीशी जागा आणि बाहेरून असं थोडं ग्राउंड म्हणजे असं हॉल सारखं आहे. आणि खालच्या ज्या फरच्या ते पूर्ण थंड आहे. पायाला बेकार थंड असते. मी नाईट पॅन्ट घातलेली आता तिकडे पॅन्ट चेंज करायला लागेल. फरच्या बेकार थंडीत मीठ तिकडे हवनचे पण येते काय करतात. फायनली आता इथून निघून गेलेलो आहे. आपल्या म्हणजे गडावर जाण्यासाठी गाणे पण लावून दिलेले काय खातोय. नाचायचंय ना. हा बघा आधी नाले शेव खातोय. फायनली आता आपण याला घाटकडे पोहोचून गेलेलो आहे आणि ट्रॅफिक होऊन गेलं तर ती लाल परी आमची गाडी अटकून गेली. ती पण गाडी निघून गेली आणि ते मग घाट एकदम खतरनाक दिसतो ओरिजिनलमध्ये. तर सकाळ आता किती वाजले काकू. आता किती वाजले कसं चालू 7:30 चाललो वरती आता बघू. आता हळूहळू सर्व दाखवतो तुम्हाला मी. फायनली बघा आता मी माझे कपडे पण चेंज करून घेतलेले. जसं की मोक्षने गाडीमध्ये गेले तसं मी पण करून घेतले होते. ते मला शर्ट घातलेलं आहे आणि वाली बॅग जीन्स अशी घातलेली आहे मी. आणि जे इथून मंदिर दिसतंय ना खतरनाक डायरेक्ट. मोक्ष कसं वाटतंय जायचं मग वरती. काका पहिल्यांदा आली मग 2 शब्द काय कसं दिसतंय म्हणजे चाललं. हो ती बघ बस बघ गाय ते बघ. मोक्षच्या आता इथं बुटांच्या नाळा बांधायचा कार्यक्रम चालू आहे. मोक्ष कुठे बी करतो. आता इथून रोपवे बघा तिकडे लिहिलं आहे रोपवे. तर इथून असं वरती जायचं आणि तिकडं मंदिर आहे पूर्ण. म्हणजे तुम्हाला माहिती असेल जर गेले असणार तर
फायनल आमचं तिकीट पण काढलं गेलेलं आहे आणि त्यांनी काढले गेले तिकीट. आता जावा नाही चला. मोक्ष ए मोक्ष काय काही नाही. चपला तडी होते पुढे काढलं काही घुस चुके गाय आईस मधमे. मीच पहिल्यांदा तुला दुसऱ्यांदा मोक्ष तिसऱ्यांदा काय बी कडवलं पहिल्यांदा आहे माझ्या दुसऱ्यांदा आहे भाऊ. आता येत आहे ते सर्वजण कुठेच गाय मुलाला काय माहिती यार सोडून. हे बघा इकडून रोपवेचा रस्ता आहे. रस्ता घुसायच्या वरतून मला पण माहिती विसरून गेलो आहे. आणि फूड मॉल जर बघितलं तर इकडं फूड मॉल सारखं आहे आणि तिकडं टॉयलेट आहे बस. आणि वरती काय रूम्स आहेत. मग बाकी मोक्ष काय काय घेणार आहे बघ का काहीच नाही घेणार आहे. काहीच नाही घेणार आहे. कैसे बताए की मारामारी करायची तुला. मोक्ष मारू नका मला. मग पॅन्ट काय देईल ॲस्थेटिक पॅन्ट घातली वा ॲस्थेटिक पॅन्ट. चप्पल पण धुतलेली म्हणून एवढी चमकते नाही तर एवढी चमकली बी नसते. गिम्बल पण आणलेलं आहे मी सोबत पॉवर बँक चार्जिंगसाठी. मोबाईल चार्जिंगला लावतो आता. वरती वांद्र पण असतं का काय माहिती. इथं आहे इथं नाही तरी वांद्र लावते. मम्मी येऊन गेली. फायनली चेतन काकांची एंट्री येऊन गेले परत. तर बस या ब्लॉगसाठी एवढंच येतं कारण की जास्त लांब पण होऊन गेला आणि थोडा छोटा पण होऊन गेला आहे. तर येऊन गेलो आता रोपेजवळ. तर पुढच्या ब्लॉगमध्ये बघ जे आपण सप्तशृंगी वाटायचं तुम्हाला सर्व दाखवणार आहे. काय मागे चल हां जाऊ दे. तर आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल लाईक करा. चॅनलवर येऊन असणार सबस्क्राईब करा. बेल आयकॉन पण दाबून द्या. आपण आता भेटू याच ठिकाणी या व्हिडिओला. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.